नमस्कार. सोनटक्के नैसर्गिक शेतीमध्ये आपलं स्वागत. मी श्यामचंद्रराव सोनटक्के, राहणार लोहारा, तालुका उदगीर, जिल्हा लातूर, महाराष्ट्र. या ठिकाणी आपण खरीप हंगामाची तयारी करत आहोत. आता मे महिना आहे. आपण या लिंबाच्या झाडाखाली थांबलेलो आहोत. या ठिकाणी कच्च्या लिंबोळ्या आपण जमा करत आहोत आणि या पद्धतीनं आपण हे लिंबोळ्या हे करून आपल्याला कीटकनाशक म्हणजे कीड नियंत्रणासाठी आपल्याला लिंबोळी आर्क तयार करायचा आहे. या लिंबोळीमुळे आपल्या जे काही पिकावर कीड येणार आहे त्याचं नियंत्रण करण्यासाठी हे कच्च्या लिंबोळीचं आपल्याला या ठिकाणी लिंबोळी आर्क तयार करण्यासाठी आपण लिंबोळ्या तोडत आहोत. याची जी प्रक्रिया आहे लिंबोळी आर्क तयार करण्याची कच्च्या लिंबोळीची, ते 3 किलो लिंबोळ्या घ्यायच्या आणि याच्यामध्ये अर्धा ते 1 किलो गूळ आणि 10 लिटर पाणी हे एवढं मिश्रण घेऊन हे सगळं एकत्र करून आपल्याला ह्याची या लिंबोळीची बारीक चटणी करायची आहे. आणि त्या 10 लिटर पाण्यामध्ये आणि अर्धा किलो ते 1 किलो गूळ हे मिक्स करून त्याला 30 दिवस ठेवायचे. आपल्याला एका बॅलरमध्ये 30 दिवस ठेवल्यानंतर एक चांगल्या प्रकारचं कीड नियंत्रण असं कीटकनाशक आपण कच्च्या लिंबोळीपासून तयार करू शकतो. ह्याच्यामध्ये कीड नियंत्रण करण्यासाठी अक्झोडिक्ट्रिया या घटक असल्यामुळं जो की ज्या आपल्या पिकावर जी काही फुलपाखरं अंडी घालणारे आहेत त्या फुलपाखराला जे नर मादी आहेत त्यांना नपुसक करण्याचं काम हे लिंबोळी आर्क हे करतं आहे. त्याच्यामुळं आपले मावा असतील, तुडतुडे असतील, त्याचं नियंत्रण हे लिंबोळी आर्क करतं आहे. एक चांगल्या प्रकारचं प्रभावी असं आपण घरच्या घरी लिंबोळी आर्क तयार करू शकतो. या ठिकाणी आमचे गजानन राठोड आणि हनुमंतांना रत्नापुरे आणि इकडे संतोष येरोळे या ठिकाणी हे लिंबोळी तोडायचे काम करत आहेत. आपण आपल्या 2016पासून आपण नैसर्गिक विषमुक्त शेती करतोय आणि त्या शेतीला आपण हा आर्क तयार करणार आहोत. आपण हे लिंबोळी कट केल्यानंतर याची कशा पद्धतीनं आपण या कच्च्या लिंबोळीचा आर्क करणार आहोत ते आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी आपण ज्या काही लिंबोळ्या तोडून आणलेल्या आहेत ते या ठिकाणी आपण लिंबोळी आर्क कच्च्या लिंबोळीचा आर्क तयार करत आहोत. आमचे गजानन या कच्च्या लिंबोळीची चटणी करत आहेत. आपण पाहू शकता कच्ची लिंबोळी, याचा आर्क, चटणी, गूळ आणि पाणी 3, 1, 10 याचं प्रमाण आहे. आणि आपलं क्षेत्र जास्त असल्यामुळं आपल्याला मोठ्या प्रमाणात हा लिंबोळी आर्क तयार करावा लागतो आहे. आपण गेल्या 3 वर्षापासून कच्च्या लिंबोळीचा आर्क आपण तयार करून आपल्या शेतीला वापरत आहोत. त्याचे रिझल्ट पण चांगले आहेत. आपण काल काही लिंबोळ्या जमा करून आणल्या होत्या. या बॅलरमध्ये आपण लिंबोळी, गूळ आणि पाणी या ठिकाणी आपण याचं मिश्रण करून आपण याचं लिंबोळी आर्क तयार करत आहोत. याला 30 दिवसानंतर एक चांगल्या प्रकारचं प्रभावी असं लिंबोळी आर्क आपल्याला वापरण्यासाठी उपलब्ध होणार आहे. तरी नैसर्गिक शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी आता सध्या भरपूर प्रमाणात लिंबोळ्या आहेत. आपणही या कच्च्या लिंबोळ्या जमा करून लिंबोळी आर्क तयार करावा व आपल्या नैसर्गिक शेतीला याचा वापर करावा आणि आपल्या कुटुंबाला जे काही विषमुक्त अन्न लागणार आहे ते अन्न निर्माण करावं. आपणही खावं आणि समाजालाही खाऊ घालावं. विषमुक्त खा, निरोगी राहा. धन्यवाद.